एक महत्त्वाची बातमी आहे। केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झालेला आहे। या दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। या घडीची महत्त्वाची बातमी, केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झालाय, त्याची आता दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। या दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळलंय। आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरला अपघात झालाय। अजून अधिकृत माहिती, मृतांचा जखमींचा आकडा अधिकृत माहितीतून समोर यायचा आहे। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती मिळते आहे। शरद पवारांच्या पक्षातले अनेक लोक आमच्याकडे येण्यास उत्सुक असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला। ठाकरेंच्या शिवसेनेतले अनेक जण भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचंही त्यांनी म्हटलंय। इतर पक्षातील लोकांना आपलं भविष्य अंधकारमय दिसतंय असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं। कारखान्याच्या हिताकरता आम्ही मागचं सोडून दिलं। मी राजकारण करायचं तिथं करेन, जिथं प्रपंचाचा विषय आहे तिथं राजकारण करणार नाही, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। बारामती तालुक्यातील पंधरे इथल्या श्री भैरवनाथाच्या मंदिरामध्ये पूजा करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। सोलापूर एमआयडीसी जळीतकांड प्रकरणी सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली। प्रामाणिकपणे चौकशी झाली तर संजय शिरसाट जेलमध्ये जातील, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। काँग्रेसच्या काळातही विकास झाला, मात्र गेल्या 11 वर्षातील विकासाची गती अधिक आहे। 11 वर्षात मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलं। कामठी विधानसभा निवडणुकीतील मतदार नोंदणीवर काँग्रेसचे सुरेश भोयर यांनी केलेले आरोप हे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत। वाढीव मतदानाच्या आरोपांवर भाजपनं स्पष्टीकरण देत आरोप फेटाळून लावलेले आहे। पुण्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी बॅनरवर आदित्य ठाकरे आणि अजित पवारांचे एकत्र फोटो पाहायला मिळाले। जालन्यामध्ये पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अतिवृष्टी घोटाळा प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पंकजा मुंडेंनी अधिकाऱ्यांना दिले। बीडच्या श्री क्षेत्र चाकरवाडी इथं आमदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला उपस्थिती लावली। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता प्रसंगी शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी नाट्यगृहाची पाहणी केली। लवकरच नाट्यगृह यवतमाळकरांच्या सेवेत दाखल करू, अशा सूचना करण्यात आल्या। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीनं नीटची परीक्षा उत्तीर्ण केली। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती इथल्या सभेतून वैभवीला फोन करून तिचं अभिनंदन केलं। आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची। सध्या मावळात पावसानं चांगला जोर धरलाय। यामुळे इंद्रायणी, पवना नद्या ओसंडून वाहत आहेत। देहूत इंद्रायणी नदीच्या घाटावर पाणी पायऱ्यांवर आलं असून इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याला मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपलं। संभाजीनगर ते खान्देश दरम्यानच्या छोट्या पुलावरून पुराचं पाणी आल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। मुसळधार पावसामुळे भुशी धरणाच्या पातळीत वेगानं वाढ होतीये। धरण लवकरच 100% भरण्याची शक्यता आहे। धरणाच्या चणव्यावरून वाहणाऱ्या पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद घेण्याकरता इथं मोठी झुंबड उडाली आहे। मंडणगड शहरातील नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलंय। महाड अंबडवे या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असल्याने तुळशी घाटात दरड कोसळण्याचा धोका वाढलाय। सध्या तुळशी घाट हा वाहतुकीकरता धोकादायक बनलाय। गुहागर तालुक्यामध्ये पावसानं थैमान घातलं असून सर्वत्र पाणीच पाणी साचलंय। नव्यानं बांधलेले रस्ते उखडून निघालेत। पावसाचा जोर ओसरला असला तरी रस्ते वाहून गेल्यामुळे दळणवळणाच्या साधनांवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे।
पुणे जिल्ह्याला आजही हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पुढील 2 ते 3 दिवस घाट विभागामध्ये अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7ही तलावांमधील पाणीसाठा कमालीचा घटलाय। तो अवघा 9% आलाय। त्यामुळे मुंबईकरांना आजपासून राज्य सरकारच्या वैतरणा आणि भाटसा तलावांमधील राखीव पाणीसाठा पुरवला जाणार आहे। यामध्ये वैतरणा तलावातून 68,000 दशलक्ष लिटर आणि भातसामधून 1,13,000 दशलक्ष लिटर पाणी वापरलं जाणार आहे। तिवा, डोंबिवली, कल्याण आणि ग्रामीण भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांना पाण्यातूनच वाट काढताना त्रास सहन करावा लागतोय। डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस झालाय। कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलंय। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। महापालिकेने केलेल्या नालेसफाईच्या दाव्यांवरच या पावसानं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील किनखेड परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। यावेळी झाडावर वीज कोसळली आणि एका माकडाचा मृत्यू झाला तर एक माकड गंभीर जखमी झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसानं दमदार हजेरी लावली। यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। गुहागर तालुक्यामध्ये पावसानं कहर केलाय। पालशेत बाजारपेठेला नदीचं स्वरूप आलंय। पालशेत इथल्या खारीवाड्यामध्ये पाणी शिरलं असून 70 ते 80 घरं पाण्याखाली गेली होती। गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे लोकांना आधीच बाहेर काढण्यात यश आल्यानं जीवितहानी टळली। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण रायगडमध्ये पावसाच्या सरी बरसल्या तर दक्षिण रायगडमधील गोरेगाव परिसरातील मुकुंदनगर आणि वावेगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। या पावसानं गावातील गटारं, शेतात, रस्त्यावर सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं आणि फुटभर पाणी रस्त्यावर वाहत होतं तर काही ग्रामस्थांच्या घरातही पाणी शिरलं। त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। जळगावच्या जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळी बागेचं नुकसान होण्याची शक्यता आहे। यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतातूर झालाय। खेड दापोली मुख्य मार्गावरील पर्यायी मार्गावरून पाणी जात असल्याने मुख्य मार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आला। दापोलीमधील कुडावळ इथं रहदारीकरता बांधलेली मोरी पाण्यात वाहून गेली। दादरच्या शिवाजीबाग परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलं। घटनास्थळी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाची 2 वाहनं दाखल झाली आहेत। झाड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघोलीत एक दुचाकी स्वार पावसात वाहून जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा व्हिडिओ वाघोलीतील केसनंदा फाट्यावरील असल्याची माहिती समोर येते। नाशिकच्या येवल्यामध्ये मुसळधार पावसानं सलग 3ऱ्या दिवशी हजेरी लावली आहे। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीच्या संकटाची चिंता व्यक्त केली आहे। चिपळूणमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। शेतीकरता पाऊस चांगला असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान 16 जूनपर्यंत पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय। नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। जोरदार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। सिल्लोड तालुक्यामध्ये वीज पडून 3 नागरिकांसह 4 जनावरं मृत्युमुखी पडली। सारोळा इथं 2 भावांचा तर मोढा इथं एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला। वादळी वाऱ्यामुळे झालेल्या केळी बागांच्या नुकसानीची पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालं। दरम्यान शेतकऱ्यांना मदत देण्याकरता कॅबिनेट बैठकीमध्ये पाठपुरावा करू असं आश्वासन पालकमंत्री अतुल सावे यांनी केलं। तुम्ही माझे शिवसैनिक आहात की घोसाळकरांचे, असा सवाल उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत दहिसरच्या शिवसैनिकांना केला। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी विनोद आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्या अपरोक्ष त्यांच्या वॉर्डातील शाखा प्रमुख आणि गटप्रमुखांना बैठकीकरता बोलावलं होतं। या बैठकीत तेजस्विनी घोसाळकर यांच्या नाराजीबाबत पदाधिकाऱ्यांकडून मत जाणून घेतलं गेलं।
उबाठाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांच्याकडून नागपुरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। पालिका निवडणुकीकरता पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या। नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांवर तयारी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या। कर्जमाफी सगळ्या गोष्टींवर इलाज आहे का असा सवाल उपस्थित करत मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत वेळ लागत असला तरी पुढील काळात ती देण्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सक्षम आहेत। वेळ लागत असला तरी ती दिली जाईल, सरकारने नाकारलं नाहीये असं गिरीश महाजन म्हणाले। जिल्हा परिषदेच्या शाळांना नवं रूप देण्याकरता ग्रामपंचायती आणि सरपंचांनी पुढे येऊन शाळेच्या वाटचालीत सक्रिय सहभाग घ्यावा। पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम राज्यात राबवण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागला आहे। लातूर जिल्ह्यातील औसाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी नवीन प्रभाग रचना रद्द करण्याकरता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे। नाशिक परिसरामध्ये नाफेड आणि एनसीसीएफची कांदा पुढील आठवड्यामध्ये सुरू होणार आहे, पण कांदा खरेदी सुरू होण्यापूर्वीच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपली गोदामं भरून ठेवली आहेत। त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या आता फक्त कागदोपत्री कांदा खरेदी दाखवून नाफेड आणि एनसीसीएफची फसवणूक करण्यास सज्ज झालेल्या आहेत अशी तक्रार कांदा उत्पादक अतिश बोराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने थकबाकी वसुली करता व्यापक सुरुवात जनजागृती केल्यानंतर शहरातील 76,688 मिळकतधारकांकडे 498 कोटींची थकबाकी आहे। या थकबाकीदार मिळकतधारकांना 2025-26 या आर्थिक वर्षाच्या देयकासोबतच जप्तीपूर्व नोटीस पाठवण्यात आली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी 3,900 रुपयांपासून ते सरासरी 4,300 रुपयांपर्यंत दर मिळाला। अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी 4,895 रुपये, अरबी बाजारामध्ये 4,000 रुपये, बीड बाजारामध्ये 4,100 रुपये दर मिळाला। जामनेरची भाईचंद हिराचंद रायसोनी ही पतसंस्था 800 कोटी रुपयांमध्ये बुडाली। यात अनेक गोरगरिबांचे पैसे अडकले। त्यामुळे तुमच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी आहे। तुमच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत, काही गडबड गोंधळ करू नका अशा सूचना गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या अध्यक्षांना तसंच पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला। यामध्ये राजस्थानचा महेश कुमार पहिला तर इंदूरचा उत्कर्ष अवधिया दुसरा आला। महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा आला। मुंबईत व इतर कुठेही ज्यांचं हक्काचं घर नाही अशा ठिकाणी अशा गिरणी कामगार आणि किंवा त्यांच्या वारसांना गिरणी कामगारांसाठीच्या गृह योजनेतून घरं देताना नियमानुसार 2.5 लाखांचं अनुदान मिळावं अशी मागणी गिरणी कामगार कृती समितीने केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याबाबतचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं। माढाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ स्तरावर तिसरा जनता दरबार 18 जूनला सकाळी 11 वाजता होणार आहे। त्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या तक्रारींबाबत निवेदन अर्ज मंडळांकडे 18 जूनला सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करावा असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। बारामती तालुक्यातील पणदरे इथल्या श्री भैरवनाथाच्या मंदिरामध्ये पूजा करून आणि नारळ फोडून या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। राज्यातील 419 शासकीय आणि 588 खासगी ITI मध्ये प्रवेश घेण्याकरता 1,63,299 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेत। त्यापैकी आतापर्यंत 63% प्रवेश झालेले आहेत। राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून शनिवारी वीज पडून 9 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 समावेश आहे। पावसाळ्यामध्ये मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाची भूमिका महत्त्वाची असते। पावसाळ्यामध्ये नद्या आणि तलाव यातील पाण्याच्या पातळीमध्ये होणारी वाढ वेळीच लक्षात यावी याकरता रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवण्यात आलेत। तसंच सगळ्या 24 प्रशासकीय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष मनुष्यबळासह सुसज्ज आहेत।
नागपूरच्या महाल परिसरामध्ये गांधी गेट इथल्या राजकमल कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे। आगीत जवळपास 10 लाखांचं नुकसान झालेलं आहे। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गवळीवाडीमध्ये 2 घरांवर वीज पडून 20 मीटरसह वीज कनेक्शन जळून खाक झालं। घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही रिकाम्या झाल्या। या घटनेमध्ये सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड इथं एका पीव्हीसी पाईपच्या गोडाऊनला आग लागली। आगीत गोदामातील 50 ते 60 लाखांचे पीव्हीसी पाईप जळून खाक झाले आहेत। मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेमधील प्रथम श्रेणीच्या डब्यांमधील वाढत्या गर्दीचे नियंत्रण ठेवण्याकरता केंद्रीय तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे। अनधिकृत प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ प्रवासातच दंड आकारण्यात येईल। दंड भरायला नकार दिल्यास अशा प्रवाशांना पुढील स्थानकावर उतरवून स्थानिक तिकीट तपासणी स्थानकडे सोपवण्यात येईल असं सांगण्यात आलं। मुंब्रा स्थानक परिसरामध्ये धावत्या लोकलमधून रुळांवर पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला। 9 प्रवासी जखमी झाले। याची दुर्घटना सोमवारी घडली होती। या घटनेमागचं ठोस कारण अद्याप मध्य रेल्वेच्या चौकशी समितीला सापडलेलं नाही। त्यामुळे समितीने प्रवाशांकडे मदतीची याचना केली आहे। दुर्घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास प्रवाशांनी चौकशी समितीच्या ईमेल आयडीवर मंगळवारपर्यंत पाठवावी असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या समन्वय समितीची आज नागपुरामध्ये बैठक होणार आहे। भाजपकडून या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 40,000ची लाच घेताना महिला पुरवठा निरीक्षक अधिकारी कांचन कांबळे यांना अटक करण्यात आली। सापळा रचून अधिकाऱ्याला अटक करण्यात आली। सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर इथं सुरू असलेल्या पादचारी पुलाच्या छप्पराच्या स्लॅबला त्याचं काम स्थानिक नागरिकांनी हरकत घेत रोखलं। मुसळधार पावसामुळे छप्पराच्या स्लॅबचा काही भाग वाहून गेला असून हे काम निर्लेखित करण्यात यावं आणि तिथं नवीन स्लॅब टाकण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। सिंधुदुर्गातील वेंगुर्ला मठ घोडगे मार्गावर दिग्रस प्राथमिक शाळा नंबर 1 इथं भलं मोठं झाड कोसळलं। दुर्गावाड घोडगे आणि पांगरड इथून कुडाळ आगारात माघारी फिरणाऱ्या एसटी बसेस अडकल्या आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये घोड्यांमध्ये ग्लँडर्स या संसर्गजन्य आणि माणसांमध्ये पसरणाऱ्या झुनॅटिक अर्थात मानवी संक्रमण रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचं पुढे आलंय। या आजारामुळे लातूर जिल्ह्यात एक घोडा ग्लँडर्स पॉझिटिव्ह आढळला आहे। लातूरच्या जिल्हाधिकारी आदेश निर्गमित केलेत। जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केलेले आहेत। बाधित घोड्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने दयामरण देण्यात आलं। महावितरण कंपनी सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीला चालना देते आहे। देशात सर्वप्रथम सौर ऊर्जेद्वारे 42 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले। त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक सौर ऊर्जा क्षेत्रात होते आहे। पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलातील रवींद्र नाट्य मंदिर, लघुनाट्यगृह आणि आर्ट गॅलरी आदींचं भाडं शुक्रवारपासून वाढवण्याचा निर्णय शासनानं जारी केला आहे। इथल्या दैनंदिन स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्ती याकरता येणारा वाढीव खर्च विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य शासनानं इयत्ता पहिली करता लागू केलेले नवीन अभ्यासक्रम पूर्णतः गाणी, चित्रकला, खेळ, नृत्य यावर आधारित आहे। या अभ्यासक्रमामध्ये भाषा, गणित, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, आरोग्य आणि कला या विषयांचा समावेश आहे। त्यामुळे मुलांना हसत खेळत शिकता येणार आहे। पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील घाटात औद्योगिक वसाहतीतील घातक रासायनिक घनकचरा टाकण्यात आला। कपडे, पायटा, कुंभळवणे, वाकणगाव या हद्दीत प्रदूषणकारी कचरा टाकण्यात आला। याचा परिणाम घाट रस्त्याच्या उतारावर असलेल्या खांबेश्वर वाडीला बसला आहे। पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या लाखो वारकऱ्यांकरता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे चरणसेवा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। या सेवेद्वारे दररोज दीर्घ पल्ल्याच्या प्रवासानंतर थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना शास्त्रोक्त पद्धतीनं आणि फिजिओथेरपीच्या माध्यमातून विश्रांती आणि आराम दिला जाणार आहे। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री धाराशिवच्या विकास निधीची स्थगिती उठवण्याच्या पत्रावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद निर्माण झालाय। पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र समाज माध्यमात व्हायरल का केले यावरून भाजप नाराज असल्याचं समजतंय। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मांगुळ, झनक, केशवनगर आणि देगाव या वीज उपकेंद्रांवरून 35 गावांना होणारा वीज पुरवठा 2 दिवसांपासून खंडित असल्यानं हजारो ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत।
आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी वीज उपकेंद्रावर धडक दिली। यावेळी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। पुण्यातील केईएम हॉस्पिटल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली। पुणे पोलिसांना अज्ञात व्यक्तीकडून मेलवरून धमकी दिली। या प्रकरणात पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे। नवी मुंबई मोठ्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी देणारा नगररचना विभाग प्रभावी असणार आहे। मलनिस्सारण खातं तसंच स्थापत्य विभागामध्ये मोक्याच्या ठिकाणी बदली मिळावी याकरता प्रशासकीय प्रमुखांवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जात असल्याची चर्चा सुरू असते। याकरता पालिका आयुक्तांनी लेखी परीक्षांचा उपाय काढलाय। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख नीट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे। वैभवीला नीटच्या परीक्षेमध्ये 147 गुण मिळाले आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावं याकरता मंदिर समितीकडून आज प्रथमच टोकन दर्शन प्रणालीची चाचणी घेण्यात येणार आहे। चाचणी दिवशी सुमारे 1200 टोकन उपलब्ध होणार आहेत। राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते। काल 53 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली। राज्यात रुग्णांची संख्या 1967 वर पोहोचली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागानं शहरातील नाविकास क्षेत्र आणि हरित क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांचा सर्वेक्षण सुरू केलंय। सर्वेक्षण करून 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले गेले। राज्यातील 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील शून्य फेरीमध्ये राखीव कोट्याअंतर्गत 60,487 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय। आता विद्यार्थी पालकांना केंद्रीभूत पहिल्या फेरीचे वेध लागले आहेत। पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्याकरता खासगी डॉक्टरांचं योगदान महत्त्वाचं आहे। शहरातील प्रत्येक नागरिकाचं आरोग्य सुरक्षित ठेवणं हे सामूहिक उद्दिष्ट आहे। त्याकरता डॉक्टरांनी आपल्या रुग्णांपर्यंत तपासणी, स्वच्छता आणि पाणी झाकून ठेवणे ही त्रिसूत्री रुग्णांपर्यंत पोहोचावी असे आवाहन पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले। हुबळीहून तिरुनेलवेली ते दादर शरावती एक्सप्रेसमध्ये पाणी नसल्याने प्रवाशांचे हाल झाले। संतप्त प्रवाशांनी मिरज इथं रेल्वे 3 तास रोखून धरली। प्रशासनाला धारेवर धरलं। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे काढणीला आलेलं केळीचं पीक जमीनदोस्त झालं। 15 दिवसावर केळी कापणीला आलेलं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। चंद्रपूर जिल्ह्यात रानटी हत्तीच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू झाला। सिंदेवाही या तालुक्यातील जाटलापूर इथं ही घटना घडली। मारुती कवडू मसराम असं हत्तीच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे।